दर 2 दिवसांना किंवा 4 दिवसांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बातमी हमखास असते, ते म्हणजे ठाकरे गटाचे खासदार फुटणार आणि ठाकरे गटाचे आमदार फुटणार. 2 दिवसापूर्वी एक बातमी आली होती की उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. अर्थात ती बातमी ही खोटी होती, अफवा होती किंवा माध्यमांचं लक्ष ज्या काय बातम्या येत आहेत त्यावरून डायव्हर्ट करण्यासाठी ती पेरलेली बातमी होती. मात्र 9 पैकी असे एक 5 खासदार आहेत की ते खासदार उद्धव ठाकरे यांना सोडणार नाहीत. अगदी शेवटपर्यंत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू शकतात. नेमके हे खासदार कोण आहेत, त्यांची नावं कुठली आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत का राहू शकतात कारण आणि ते शिंदे यांच्या गटामध्ये का जाणार नाहीत. यामध्ये सगळ्यात नंबर 1 चं नाव येतं ते म्हणजे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर. आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस सुद्धा ओमराजे निंबाळकर हे खासदार होते. त्यावेळेस सुद्धा त्यांना बऱ्याच ऑफर या आल्या होत्या. मात्र त्यानंतर सुद्धा अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ओमराजे निंबाळकर हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेत. आणि ते फक्त खासदार म्हणून निवडून नाही आले तर महाराष्ट्रामध्ये जवळपास असं आपण म्हणू शकतो की क्रमांक 1चं लीड त्यांना आहे. म्हणजे त्यांचं मार्जिनच जवळपास 3,33,000 असं निव्वळ त्यांचं लीड आहे. आणि त्यामध्ये पक्ष संघटनेसोबतच त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क हा सुद्धा होता. त्यामुळं सर्वाधिक मताधिक्यानं जरी थोडंफार उत्तर मुंबईचे पियुष गोयल थोडेफार असले तरी सर्वाधिक लीडनं ते निवडून आले. ते उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाहीत कारण ते एकदा आमदार आणि 2दा खासदार झालेले आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचं राजकारण हे राणा पाटील म्हणजे पद्मसिंह पाटील यांचं जे घराणं आहे त्या घराण्याच्या विरोधामध्ये त्यांचं राजकारण चालतं. आणि तसंही धाराशिव जिल्हा जर आपण बघितला तर पूर्वी सुद्धा या ठिकाणी ठाकरे यांचे खासदार निवडून आलेले आहेत कारण या ठिकाणी व्यक्तीपेक्षा सुद्धा संघटना प्रचंड मजबूत आहेत. आणि त्यामुळंच ओमराजे निंबाळकर हे एक असं एकमेव नाव आहे की जे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहजासहजी ते जाणार नाहीत. दुसरं नाव येतं जे की उद्धव ठाकरे यांना सोडणार नाहीत ते म्हणजे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव. संजय जाधव हे सुद्धा बालपणापासून शिवसैनिक आहेत. ते आमदार आणि आता सलग 3 टर्म ते खासदार म्हणजे 2014, 19 आणि 24 असं सलग 3 टर्म त्यांना पक्षानं खासदारकीचं तिकीट दिलं. आता तिकीट दिलं वगैरे वगैरे या गोष्टी आता गौण होत चाललेल्या आहेत कारण कधी कोण काय निर्णय घेईल याचा थांग पत्ता लागत नाही. तरी देखील आपण कॉन्फिडंटली सांगू शकतो की संजय जाधव हे शिंदे गटामध्ये जाणार नाहीत. 2 दिवसापूर्वी परभणीचे जे काही जिल्हा प्रमुख होते आणि गंगाखेड विधानसभा ठाकरे गटाकडून लढवलेले विशाल कदम एक मोठं नाव होतं आणि संजय जाधव यांचे समर्थक होते ते शिंदे गटामध्ये गेले. असो तो भाग वेगळा. मात्र संजय जाधव हे सुद्धा ठाकरे यांना सोडणार नाहीत कारण शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस संजय जाधव हे सुद्धा खासदार होते. त्यांना सुद्धा मोठ्या ऑफर होत्या मात्र त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दगाबाजी केली नाही. आणि तसंही संजय जाधव यांची ही शेवटची टर्म असल्याची बोललं जात आहे कारण सलग 3 वेळेस त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालंय. त्यामुळं पुढच्या वेळेस कदाचित पक्ष या ठिकाणी दुसऱ्यांना संधी देऊ शकतो. त्यामुळं विनाकारण शेवटच्या टप्प्यामध्ये पक्षाशी गद्दारी ते करणार नाहीत कारण ते निष्ठावंत आणि बाल शिवसैनिक आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडणार नाहीत असे जे खासदार आहेत त्यामध्ये तिसरं नाव येतं ते म्हणजे अरविंद सावंत. आपल्याला माहिती आहे 2019ला ज्यावेळेस केंद्रात सत्ता आली होती त्यावेळेस अरविंद सावंत यांना केंद्रात मंत्रिपद ठाकरे गटाकडून त्यांना दिलं गेलं होतं. म्हणजे त्यावेळेस शिवसेना एक संघ होती. मात्र विधानसभेला ज्या क्षणी युती तुटले त्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी अरविंद सावंत यांना अरविंद तुला मंत्रिपद सोडावं लागतंय असा आदेश दिला. आणि क्षणाचाही विलंब न करता कसलेही आडेवेडे न घेता अरविंद सावंत यांनी त्याच क्षणी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकला. त्यामुळं त्यांच्या निष्ठेविषयी कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्यामुळं एकूणच ठाकरे गटाचे जे काही 9 खासदार निवडून आलेले आहेत त्यामध्ये तिसरे खासदार जे की उद्धव ठाकरे यांना सोडणार नाहीत त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे अरविंद सावंत यांचं. चौथं नाव येतं जे की एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये बिलकुल जाणार नाही ते म्हणजे अनिल देसाई. अनिल देसाई यांना लोकसभेचं तिकीटच या कारणामुळे भेटलं कारण ते उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांच्याशी फार जवळीक त्यांची होती. ते फार संघटनेमध्ये ऍक्टिव्ह जरी नसले तर प्रशासकीय कामकाज ते पाहत होते. ते केस जे सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं सुद्धा ते आढावा घेत होते. त्यांना मिळालेलं तिकीट हे निष्ठेचं फळ होतं. त्यामुळं ते सुद्धा वैयक्तिक पातळीवर निवडून आलेले नाहीत. त्यामुळं
ठाकरेंचे ते अतिशय विश्वासू आहेत. त्यामुळे 9 पैकी ते 4थे खासदार असतील जे की ठाकरे यांना सोडणार नाहीत. आता 9 पैकी 4 खासदार संपले, राहिले 5. त्यामध्ये संजय दीना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील अष्टीकर आणि इकडं संजय देशमुख जे यवतमाळचे आहेत. आता यापैकी आपण जर बघितलं तर बहुतेकांचा पक्ष फिरवून येण्याचा इतिहास आहे. संजय दीना पाटील आधी एनसीपी मध्ये होते, नंतर ते ठाकरे गटामध्ये आले. भाऊसाहेब वाकचौरे हे तर महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे पक्ष फिरवून आलेले आहेत. नागेश पाटील अष्टीकर हे पूर्व श्रमीचे काँग्रेसमध्ये होते. अशा प्रकारे बाकीचे, याचा अर्थ ते पक्ष सोडतील असं आपण अजिबात म्हणत नाहीत. मात्र गॅरंटेड आपण सांगतो 9 पैकी आपण जे आता सांगितले ते 4 खासदार ठाकरेंना कधीही सोडणार नाहीत. बाकी या संपूर्ण यादीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक जरूर करा. धन्यवाद.